आमच्या आंब्याच्या बागेमध्ये फुलं तर खूप आली आहेत, पण त्याचे फळं बनणार का? ही फुलगळ होणार का? आमच्या आंब्याच्या बागेमध्ये फुलं तर आली आहेत, मग आता मधमाशा येतील का? त्याचं पॉलिनेशन करतील का? किंवा त्यासोबतच आपल्याला अजून एक असा शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आंब्याच्या बागेमध्ये या फुलांचं जर पॉलिनेशनच नाही झालं तर मग आंबे तयार तरी कसे होणार? तर हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, याची फवारणी करा, त्याची फवारणी करा, मग खूप सारे फुलं असतील, आंबे असतील आणि त्याच्यातनं तुम्हाला मिळणारं उत्पादन खूप जास्त असेल, असल्या कुठल्याही भापक गोष्टी न सांगता मी तुम्हाला आज आंब्याबद्दल एक खरीखुरी त्याची टेक्निकल जी अस्तित्वातली जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. ती म्हणजे आंब्यामध्ये जर का खूप सारा जर मोहर आलेला असेल तर याचा अर्थ असा नाही की त्याला खूप सारे आंबे येतीलच किंवा जेवढे त्या ठिकाणी आपल्याला फुलं दिसत आहेत एवढे सगळे फुलांचे आंबे तयार होतील. कारण की आंब्यामध्ये जर बघायला गेलं तर दोन प्रकारची आपल्याला फुलं दिसून येतात. तर पहिला जो फुलाचा प्रकार आहे तो म्हणजे याच्यामध्ये असतात पुरुष फुलं, आणि हे पुरुष फुलं जवळपास 85% साधारणपणे आपल्याला दिसतात. आणि आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे पुरुषांना तर काही बाळ होत नाही ना, तर त्याच प्रकारे आंब्यामध्ये पण आहे. पुरुष जे फुलं असतात यांचं काम फक्त जे पोलन आहे, जे परागकण आहेत ते त्या ठिकाणी आपल्या बाहेरच्या त्या ठिकाणी वातावरणामध्ये रिलीज करायचं त्याचं काम असतं. आणि उरलेलं जे साधारणपणे 12-13%च्या आसपास जो रेशो येतो, तर तेवढे 12-13% जे आहेत ते पूर्ण फुलं त्याच्यावरती उपलब्ध असतात. पूर्ण फुलं म्हणजे काय की त्याच्यावरती नर व मादी असे दोघांचे त्याच्यावरती काय आहेत त्याचे सेगमेंट्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर अशाच जे 12-13% जे फुलं आहेत तर अशाच फुलांचं आंबामध्ये रूपांतर होऊ शकतं. पण मित्रांनो, 12-13% सुद्धा आंबे तयार कधीच होत नसतात, हे पण एक गोष्ट लक्षात घ्या. कारण की एवढ्या मोठ्या झाडावरती त्याच्यावर जर आपण ते फुलं बघितले तर खूप जास्त असतात, आणि एवढे जास्त फुलं कधीही जर का एवढे आंब्यामध्ये जर रूपांतरित झाले तर ते झाड त्याला पेलवू शकत नाही, त्याला तेवढ्या प्रमाणावरती अन्नद्रव्य देऊ शकत नाही. त्यामुळे ते जे फुलं आहेत ते पण मोठ्या प्रमाणावरती गळ होतात. आणि साधारणपणे फक्त 1% फक्त 1% जरी आपण त्याच्यावरचे फुलं राखू शकलो, त्याचा आंबा जर बनवू शकलो, चांगल्या प्रमाणावर त्याला जर पोषण देऊ शकलो, तरी देखील भरघोस उत्पादन आपल्याला मिळतंच की. मग कशाला कुठल्याही कंपनीच्या आपण भापक त्या ठिकाणी प्रचाराला बळी पडायचं? कशाला अनावश्यक असलेले महागडी औषधं फवारायची? तर ही गोष्ट समजून घ्या की आंब्यामध्ये साधारणपणे फक्त 1% जरी आपण पॉलिनेशन जे आहे ते चांगलं झालं, त्याच्यामध्ये आंबा तयार झाला, तर ते देखील चांगलं उत्पादन देतं. आजपर्यंत असली कुठलीही कंपनी नाही की जी तुम्हाला एखादा असं प्रोडक्ट देईल की जी पूर्ण आंब्यावरचे जे फुलं आहेत ते तुम्हाला पॉलिनेशन करून देईल. पूर्ण सोडा हो, 50% देखील करून देऊ शकत नाही. कारण की साधारणपणे मी तुम्हाला सांगितलं की आंब्या पिकामध्ये 85% तर पुरुष फुलं असतात. त्यामुळे फ्लावर ड्रॉप, फुलगळ होणे ही एक सर्वसाधारण नैसर्गिक गोष्ट आहे. त्याच्यामुळे फुलगळ होते साहेब, काय करू काय करू असं म्हणून कोणीही घाबरून जाऊ नका. तुमचं उत्पादन येणार आहे, नक्कीच चांगलं येणार आहे. तुम्ही त्यावरती कष्ट घेतलेली आहेत, हे लक्षात घ्या. आता मित्रांनो, आपला दुसरा प्रश्न तो म्हणजे आंब्यामध्ये फुलं तर आली आहेत पण आमच्या बागेमध्ये मधमाशाच येत नाहीत, त्याचं पॉलिनेशन कसं होणार? आणि पॉलिनेशन झालं नाही तर त्याचं फळ नाही तयार होणार. अगदी प्रश्न तर बरोबर आहे, परंतु मित्रांनो बऱ्याच जणांनी असे व्हिडिओज बनवले की गुळाचं पाणी, इलायचीचं पाणी तयार करा आणि त्या ठिकाणी कोणी म्हणतंय फवारणी करा त्याची, तर कोणी म्हणतंय बागेमध्ये त्याला काय करा, उकळायला त्या ठिकाणी ते पाणी ठेवा, त्याच्या वासाने मधमाशा येतील. पण मित्रांनो, पुन्हा एकदा एक याच्यामध्ये गोष्ट समजून घ्या की मधमाशा ज्या आहेत तर या शेवगा असेल, मोहरी असेल, पपई असेल, अशा इतर पिकांमध्ये मधमाशांचं जे आकर्षित होण्याचं प्रमाण आहे हे जास्त आहे. आंब्यामध्ये ते होत नाही, कारण की मधमाशांना एक ठराविक जो त्यांना गंध आवडत असतो, तर त्या प्रकारे त्या प्रत्येक आपापल्या पिकावरती जात असतात. तर आंब्या पिकामध्ये जर बघायला गेलं तर मधमाशांचं जे प्रमाण आहे हे कमीच असतं, खूप कमी त्या ठिकाणी दुर्मिळ आपल्याला मधमाशा दिसतात. तर मग आंब्यामध्ये कुठला असा कीटक आहे जो जास्त प्रमाणावरती येतो? तर तो म्हणजे आपल्या घरामध्ये जे आपण माशा बघतो, ठीक आहे, 1-2 आपल्याला माशा थोड्याफार ज्या दिसतात, किंवा आपल्या उखाड्यावरती ज्या आपल्याला माशा दिसतात, घरातल्या ज्या माशा असतात, तर त्या माशा ज्या आहेत, हाऊस फ्लाईज ज्याला आपण म्हणतो, त्या माशा याचं पॉलिनेशन मोठ्या प्रमाणावरती करत असतात. तर आता ह्या माशा कशा त्या ठिकाणी आकर्षित करायच्या हे सगळ्यात पहिले समजून घ्या. तर या माशा आकर्षित करण्यासाठी सर्वात पहिला मुद्दा म्हणजे जेव्हा कधी आपले फुलं त्या ठिकाणी पॉलिनेशनच्या स्टेजला येतील त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं हानिकारक जे आहे तर ते कीटकनाशक फवारू नका. ज्याचा खूप जास्त तीव्र असा वास येतो असलं कुठलंही कीटकनाशक त्या ठिकाणी
फ्लावरिंग म्हणजे ज्यावेळेस फुलाची अवस्था असते त्यावेळेस फवारू नका. त्यामुळे काय होतं, पहिली गोष्ट ज्या माशा आलेल्या असतील त्या मरतील, आणि दुसरी गोष्ट म्हणजे की ज्या आलेल्या जरी नसतील माशा तरीसुद्धा त्याची जी दुर्गंधी असते त्या केमिकल इन्सेक्टिसाईडची, तर त्याच्या वासामुळे, त्या तीव्र वासामुळे त्या दुसरीकडे जातील. दुसरा मुद्दा, आता यांना आकर्षित कसं करायचं? आपण त्यांना दूर जाण्यापासून तर थांबवलं, आता यांना जवळ कसं बोलवायचं? तर आपल्याला काय करायचं आहे, एक बिस्लरीची बॉटल घ्यायची आहे, त्याला वरून त्या ठिकाणी अर्धं कट करा, ठीक आहे. आणि त्या बिस्लरीच्या बॉटलमध्ये खाली काय करायचं आहे, आपल्याला काहीशा प्रमाणामध्ये आपल्याला जे काही वाळलेला मासाचे बांगडा असेल किंवा त्या ठिकाणी वेगवेगळे मासे त्या ठिकाणी स्वस्तामध्ये जे मिळतील तुम्हाला, तर त्यांची जी काही पावडर असेल ती टाका वाळलेल्या मासाची, आणि त्याच्यामध्ये काहीसं पाणी टाका. ते जे मिश्रण असेल तर माशाचा खूप जास्त दुर्गंधी असा वास येतो ते असेल. किंवा एक अजून दुसरा एक ऑप्शन आपल्याकडे असा आहे की त्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जे की आपण भाज्या वगैरे कट करतो, त्यानंतर जे की त्याचं उरलेलं त्या ठिकाणी आपण कचरा फेकून देतो, तर तशा भाज्यांचे काही अवशेष असतील त्याचं देखील तुम्ही पाण्यामध्ये जर का भिजवलं, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कुठलाही असा जो दुर्गंधी वास जो येतो, एक प्रकारे आपला कुबट वास जो येतो, तर तशा वासाचं आपल्याला तिथे द्रावण जे आहे ते तयार करून आंब्याच्या बागेमध्ये वेगवेगळ्या जागेवरती लटकवायचे आहेत तशा त्या बॉटल्स, ठीक आहे. आणि त्यामुळे काय होईल, त्या वासाकडे सर्वसाधारणपणे ह्या ज्या माश्या असतात ह्या लवकर आकर्षित होतात, आणि त्याने काय होईल तर आपलं पॉलिनेशन जे आहे त्याचं प्रमाण जो आहे, तो टक्का जो आहे तो नक्कीच तुम्हाला वाढलेला दिसेल. त्यामुळे मधमाशांच्या भानगडीत पडू नका, कारण की मधमाशा या आंब्यावरती येतच नसतात जास्त, खूप कमी प्रमाणावरती तुम्हाला दिसेल. मधमाशा जे आहेत ते इतर पिकांवर जातात, जसं की मोहरी आहे, पपई आहे, आणि त्यासोबत शेवगा आहे. तुम्हाला ही खरीखुरी माहिती आंबे पिकाबद्दल कशी वाटली? तुम्ही जर पहिल्यांदा ऐकलं असेल तर नक्की त्या ठिकाणी कमेंटमध्ये आम्हाला सांगा. अजून तुम्हाला काय काय अडचणी आंब्या पिकामध्ये असेल किंवा इतर पिकांमध्ये येतात ते देखील नक्की सांगा. आमचा पूर्ण प्रयत्न असेल की तुमच्यापर्यंत त्याची जी खरी जी माहिती असेल, जी योग्य माहिती असेल ती तुमच्यापर्यंत आम्ही शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. फॉलो करा आम्ही भूमिपुत्र चॅनलला. धन्यवाद.